नमस्कार व्ह्युअर्स. आज ना काय बनवावं हे कळतच नव्हतं, तर मी मस्त पौष्टिक अशी दाल खिचडी बनवत आहे. तर त्याच्यासाठी मी कुकर ठेवला आहे गॅसवर. याच्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकते आणि 1 चमचा तूप टाकणार आहे. तेल चांगलं गरम झाल्यावर आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकू 1 चमचा. 1 चमचा भरून जिरा टाकू. 4-5 मिरच्या मी कट केल्या होत्या, हे टाकू. कांदे 2 छोटे कांदे कट केलेले आहेत. कढीपत्ता टाकणार आहे, मस्त फ्रेश असा कढीपत्ता टाकते. आता हे थोडंसं फ्राय झाल्यावर याच्यामध्ये मी 1 टोमॅटो कट केलेला आहे, हे टाकते आहे. आणि 1 मोठा बटाटा हा टाकायचा आहे. हे सगळं आपण 2 मिनिटं याच्यामध्ये परतून घेऊ. अर्धा चमचा हळद टाकायची आहे. मसाला टाकते आहे, 2 चमचे भरून मसाला टाकायचा. चवीनुसार मीठ, 1.5 चमचा मीठ टाकलंय मी. आणि हे सर्व परत आपण मिक्स करून घेऊ. तर ह्याच्यातच मी कोथिंबीर टाकून घेते, म्हणजे कोथिंबीरचा वास आणि चव खूप छान लागते. ह्याच्यात टाकायचं आहे पाणी, 2 ग्लास पाणी टाकते मी. हे पाण्याला उकळी आली की मग याच्यामध्ये आपण डाळ टाकणार आहोत. तर तुम्ही मिक्स डाळ टाकली तरी चालेल, मुगाची, तुरीची. आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे, तर मी इथे 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे. धुतली होती आणि थोडं भिजत ठेवली. ही डाळ टाकून घ्यायची आहे आणि 1 ते 2 मिनटं ही डाळ छान उकळू द्यायची, शिजू द्यायची. इथे तांदूळ मी धुवून 1 ते 2 मिनटं भिजत ठेवलं होतं. आता हे पाणी काढून घेऊ आपण. आता 2 मिनिटानंतर हे तांदूळ मी टाकून घेत आहे. खूप साधी सोप्या पद्धतीने ही खिचडी मी बनवली आहे, पण खूप टेस्टी बनते आणि खूप पौष्टिक आहे. हे मिक्स करून आता मी कुकर बंद करणार आहे. आता मी कुकर बंद करते आहे आणि फुल गॅसवर पहिले आपण 1 शिटी होऊ देऊ आणि नंतर गॅस कमी करून 2 ते 3 शिट्या घेऊन टाकू. इकडे 4 शिट्या आपण घेतल्या आहे आणि आता कुकरची वाफ गेली आहे. कुकर पूर्णपणे थंड झाल्यावरच उघडायचा असतो, म्हणजे खिचडी छान अशी वाफून जाते. तर बघू शकता तुम्ही, इथे खूप मस्त अशी खिचडी तयार झाली आहे. वाव, खूप सुंदर असा वास येतोय आणि खूप मस्त ही खिचडी इथे तयार झाली आहे. ती मी प्लेटमध्ये अशी हळू मिक्स करून खूप टेस्टी अशी ही खिचडी बनते फ्रेंड्स, अशा प्रकारे बनवली तर. त्याच्यामध्ये मस्त असं तूप टाकायचं. त्याच्या सोबतीला पण थोडंसं असं लोणचं, खिचडी खूप छान लागतं. हे लोणचं पण मी घरीच बनवलेलं आहे. तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर मी टाकू शकते.
आणि खिचडीसोबत मी मस्त अशी ही क्रीमी कढी घेतली आहे. खूप मस्त लागते खिचडीसोबत कढी. तर अशी छान कढी बनवण्याची पण एक छान अशी ट्रिक असते फ्रेंड्स. मीही तुम्हाला ती शेअर करेल. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की मी कढीची रेसिपी टाकू का म्हणून. तर मस्त अशी खिचडी तुम्ही पण ट्राय करा. थँक्यू.